माझे नाव राहुल, वय वर्ष 26. पेशाने मी एक फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर आहे. माझं काम पूर्णपणे घरातूनच चालायचं. त्यामुळे माझा बहुतांश वेळ लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर आणि खोलीच्या 4 भिंतीतच जायचा. शांत स्वभाव, पुस्तकांची आवड, कॉफी आणि खिडकीबाहेरच्या जगाचं शांतपणे निरीक्षण करणं हा माझा रोजचा दिनक्रम होता. लोकांमध्ये फारसं मिसळणं मला कधी जमलं नाही, पण माणसांच्या चेहऱ्यावरील भाव वाचायला मला आवडायचं. काही महिन्यापूर्वीच मी शहरातल्या एका शांत आणि उच्चप्रभू सोसायटीत 3ऱ्या मजल्यावरचा एक 2 BHK फ्लॅट भाड्याने घेतला होता. तिथे आल्यावर मला हवी तशी शांतता मिळाली. त्या फ्लॅटमध्ये सगळ्यात उत्तम काय असेल तर त्यांची प्रशस्त बाल्कनी. तिथून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आणि शांत दिसायचा. संध्याकाळच्या वेळी तिथे बसून कॉफी पिण्यात एक वेगळाच आनंद होता. माझ्या अगदी समोरच्याच फ्लॅटची बाल्कनी ही माझ्या बाल्कनीला लागूनच होती. साधारण 5-6 फुटांचं अंतर असेल दोघांमध्ये. तिथे नुकतंच एक नवीन जोडपं राहायला आलं होतं. सुरुवातीचे काही दिवस त्यांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती, कारण ते दोघेही आपल्या जगात खूप व्यस्त होते. पण हळूहळू माझं लक्ष तिथल्या एका चेहऱ्याकडे अधिक वेधू लागलं. तिचं नाव होतं मीरा. वय साधारण 25 वर्ष असेल. दिसायला शांत, साधी, डोळ्यात एक अनामिक शांतता आणि चेहऱ्यावर नेहमी एक मंद पण कुठेतरी लपलेलं हसू. तिचे पती अमित एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर होते. त्यांच्या कामाचं स्वरूप असं होतं की त्यांना महिन्याचे 15-20 दिवस वेगवेगळ्या शहरांत किंवा देशाबाहेर कामानिमित्त ट्रॅव्हल करावं लागायचं. जेव्हा ते घरी असायचे तेव्हाही फोनवर किंवा लॅपटॉपवर बिझी असायचे. सुरुवातीला आमची फक्त नजरानजर व्हायची. मी बाल्कनीत कॉफीचा कप घेऊन बसलो की मीरा तिथे कपडे वाळत घालायची आणि कुंडीतल्या झाडांना पाणी घालत असायची. नजर मिळताच ती एक औपचारिक हसू द्यायची आणि मीही मान हलवून तिचा स्वीकार करायचो. पण त्या हसण्यामागे एक प्रचंड एकटेपणा लपलेला आहे हे मला जाणवायला लागलं होतं. हाय, एक दिवस मी थोडं धाडस करून शांतता भंग करत म्हणालो. तिने हातातील पाण्याची झारी खाली ठेवली, मान वर केली आणि तिच्या चेहऱ्यावर एक छानसं आल्हाददायक हसू आलं. हाय, तुम्ही नवीन आलात ना इथे? हो, काही महिनेच झाले. मी राहुल. मी समोरच्याच बाल्कनीच्या दिशेने हात पुढे करत म्हणालो. आमची बाल्कनी जवळ असल्यामुळे आमचा आवाज एकमेकांपर्यंत सहज पोचत होता. मी मीरा. तिने स्वतःची ओळख करून दिली आणि तिचे डोळे एका क्षणासाठी चमकले. कदाचित कित्येक दिवसानंतर तिने घरातल्या भिंतीशिवाय कोणा बाहेरच्या व्यक्तीशी संवाद साधला असावा. त्या छोट्याशा संवादानंतर आमच्यात रोजची हाय बाय सुरू झाली. आता ती फक्त एक शेजारी राहिली नव्हती, तर माझ्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनत चालली होती. मला रोज तिची वाट पाहण्याची सवय जडू लागली. मला स्पष्ट जाणवायचं की तिचे पती जेव्हा दौऱ्यावर असायचे तेव्हा ती मोठ्या फ्लॅटमध्ये पूर्णपणे एकटी असायची. घरातल्या इतर खोल्यांचे दिवे बंद असायचे आणि ती तासनतास बाल्कनीत बसून खाली रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्या किंवा आकाशातले ढग पाहत राहायची. तिच्या त्या शांततेमध्ये मला माझं स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. एकाकीपणा काय असतो हे मी जवळून अनुभवलं होतं. त्यामुळे तिच्या मनातील अवस्था मला शब्दाशिवाय समजत होती. एकदा तर ती बाल्कनीत उभी राहून खूप वेळ रडत होती. तिचे पती आठवड्याभरासाठी सिंगापूरला गेले होते. त्या रात्री तिने स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. मला जाऊन तिला धीर द्यायचा होता, पण आमचं नातं अजून तितकं घट्ट झालेलं नव्हतं. मी फक्त माझ्या बाल्कनीतून तिच्याकडे पाहत राहिलो. माझ्या मनात तिच्याबद्दल एक खोल सहानुभूती आणि काळजी निर्माण झाली होती. दिवस सरकत होते आणि ऋतू बदलला. आषाढ महिन्याचे दिवस सुरू झाले होते आणि त्या दिवशी दुपारपासूनच आभाळ पूर्णपणे काळवंडून आले होते. वारा वेगाने सुटला होता आणि वातावरणात मातीचा एक सुंदर सुगंध पसरला होता. मी माझं कामाचं टेबल सोडून बाल्कनीकडे आलो, कारण पाऊस सुरू होणार होता. त्याचवेळी समोरच्या बाल्कनीत मीरा धावपळ करत होती. वारा इतका जोरात होता की तिने वाळत घातलेले कपडे इकडे तिकडे उडत होते. ती घाईघाईने ते गोळा करण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यात एक मोठा वाऱ्याचा झोत आला आणि तिच्या हातातील एक निळा रेशमी स्कार्फ निसटला. तो हवेत तरंगत थेट माझ्या बाल्कनीच्या ग्रिलमध्ये येऊन अडकला.
मीरा तिथेच थांबली. तिचे केस वाऱ्याने चेहऱ्यावर उडत होते. तिने ओले होत असलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक संकोच आणि हतबलता होती. राहुल, तो स्कार्फ. ती पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजात थोडी ओरडून म्हणाली. काळजी करू नकोस, मी तो घेऊन येतो. मी तिला अस्वस्थ करत म्हणालो. मी तो स्कार्फ ग्रिलमधून हळूच काढला. तो मऊ होता आणि त्याला मीराच्या आवडीच्या अत्तराचा हलका सुगंध येत होता. पाऊस आता चांगला स्थिरावला होता. मी क्षणाचाही विचार न करता छत्री घेतली आणि माझ्या फ्लॅटला लॉक करून जिन्याने खाली आलो. तिच्या फ्लॅटच्या दरवाजासमोर उभा राहून मी बेल वाजवली. माझे हृदय थोडे वेगाने धडधडत होते. काही सेकंदातच दरवाजा उघडला गेला. मीरा समोर उभी होती. तिचे केस पावसाच्या तुषारांनी थोडे ओले झाले होते आणि तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. हा तुझा स्कार्फ. मी हसून तो सुरक्षितपणे तिच्या हातात दिला. थँक्यू सो मच राहुल, आणि खरंच सॉरी, तुला माझ्यामुळे विनाकारण त्रास झाला. ती मनातून ओशाळत म्हणाली. अरे यार, त्रास कसला, उलट मला आनंद झाला. आणि बघ ना, बाहेर किती छान पाऊस पडतोय. अशा वातावरणात जर मला एक कॉफी शेअरिंग पार्टनर मिळाला तर मला खूप आवडेल. तुझी हरकत नसेल तर आपण एकत्र कॉफी पिऊ का? मी अगदी सहज आणि आदरयुक्त स्वरात विचारलं, पण मनात धाकधूक होती. ती काय उत्तर देईल? मीराने क्षणभर माझ्या डोळ्यात पाहिलं. माझ्या नजरेतील सत्यता आणि आदर तिने ओळखला असावा. तिच्या चेहऱ्यावरचा संकोच क्षणात दूर झाला आणि एक अतिशय सुंदर मोकळं हसू तिच्या ओठांवर आलं. नक्कीच, आत या ना, पाऊस खूप बाहेर आहे. मी छान आल्याची कॉफी बनवते तुमच्यासाठी. तिने दरवाजा बाजूला करत मला आत येण्यासाठी जागा दिली. तिच्या घरात पाऊल ठेवताना मला एक नव्या प्रवासाची सुरुवात झाल्याची जाणीव झाली. घर अगदी व्यवस्थित सजलेलं होतं, पण तिथल्या भिंतीवर एक प्रकारची कमालीची शांतता पसरली होती. आम्ही दिल्लीला गेले होते आणि हे घर मीराच्या एकाकीपणाची साक्ष देत होतं. मी हॉलमधल्या सोफ्यावर बसलो आणि मीरा किचनमध्ये कॉफी बनवायला गेली. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि आमच्यातल्या एका सुंदर मैत्रीची ती पहिली अधिकृत पाऊल वाट होती. बाहेर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. खिडकीच्या काचेवर पाण्याचे थेंब आदळत होते आणि त्याचा एक वेगळाच ताल संपूर्ण खोलीत घुमत होता. मी हॉलमधल्या सोफ्यावर बसून आजूबाजूला पाहत होतो. घर खूप नीटनाटके आणि सुंदर सजवलेलं होतं. भिंतीवर काही सुंदर पेंटिंग्स होती. कोपऱ्यात एक संगीताचा गिटार शांत पडून होता, पण तरीही त्या घरात एक अनाकलनीय शांतता जाणवत होती. ते घर देखणं होतं, पण त्यात जीवंतपणाची कुठेतरी उणीव होती. तितक्यात मीरा हातात कॉफीचे 2 मग घेऊन हॉलमध्ये आली. कॉफीचा तो गरमागरम आणि सुवासिक सुगंध वातावरणात पसरला. तिने एक मग माझ्याकडे सरकवला आणि ती स्वतः समोरच्या सिंगल सोफ्यावर बसली. थँक्यू, मी मग हातात घेत म्हणालो. कॉफीचा पहिला घोट घेतला. वा मीरा, कॉफी खरंच खूप अप्रतिम झाली आहे. अगदी मनाला उभारी आली. माझे हे कौतुक ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक खूप निरागस आणि गोड हसू आलं. थँक्यू राहुल, खूप दिवसांनी कोणासाठी तरी कॉफी बनवली. नाहीतर रोज स्वतःचीच बनवून पिण्याची सवय झाली होती. तिच्या या वाक्यात एक सहजता होती, पण त्याच्यासोबत एक खोल एकटेपणाही लपलेला होता. मी तिच्याकडे पाहिलं. तिने नजर खाली वळवली होती आणि ती तिच्या मगभोवती बोट फिरवत होती. मीरा, मला विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे की नाही माहीत नाही, पण तुला इथे एकटं वाटत नाही का? म्हणजे आम्ही तर सतत बाहेर असतात. मी अगदी हळुवारपणे तिला त्रास होणार नाही अशा स्वरात विचारलं. मीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी दाटून आली होती. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा राहुल. नवीन लग्न होऊन मी या शहरात आले तेव्हा वाटलं होतं की आमचं एक छान जग असेल, पण आम्ही त्यांच्या करिअरमध्ये खूप जास्त व्यस्त आहेत. त्यांच्यासाठी काम, मीटिंग्स आणि बिझनेस ट्रिप्स हेच सगळं काही आहे. कधीही या मोठ्या फ्लॅटमध्ये राहताना मला कोंडल्यासारखं होतं. बोलायला, मन मोकळं करायला हक्काचं माणूस नव्हतं. तेव्हा ह्या भिंती अंगावर येतात. तिचा आवाज थोडा कातर झाला होता. तिने तिच्या मनातील ती खंत आज पहिल्यांदाच कोणासमोर तरी व्यक्त केली होती.
तिची ही अवस्था पाहून माझं मन आतून हेलावलं. एकाकीपणाची जी वेदना मी माझ्या आयुष्यात अनुभवली होती, तीच ती आज सोसत होती. मी जास्त विचार न करता सोफ्यावरून उठलो आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो. मी माझा हात हळूच तिच्या हातावर ठेवला. माझा तो आदरयुक्त आणि सहानुभूतीचा स्पर्श जाणवताच मीराने दचकून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून एक अश्रूंचा थेंब गालावर ओघळला, पण तिने तिचा हात मागे घेतला नाही. उलट माझ्या हाताचा तो उबदारपणा स्वीकारत तिने तिच्या बोटांनी माझ्या हाताला एक हलकासा आधार दिला. मीरा, मी समजू शकतो, पण आता तुम्ही एकट्या नाही आहात. समोरच्या बाल्कनीत एक मित्र राहतो तुमचा, हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा कधी मन जड होईल, फक्त हाक मारा. मी तिच्या डोळ्यात रोखून पाहत अत्यंत विश्वासाने म्हणालो. तिने डोळे पुसले आणि तिच्या ओठांवर एक तृप्तीचं हसू आलं. त्या पावसाच्या संध्याकाळी एका शेजाऱ्याचं नातं एका खऱ्या आणि भावनिक मित्रात बदललं होतं. आम्ही दोघे बाहेरचा पाऊस पाहत मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं शांत बसून राहिलो होतो. त्या पावसाळ्याच्या संध्याकाळनंतर आमच्या नात्याला एक नवी दिशा मिळाली होती. रोज संध्याकाळी माझ्या लॅपटॉपवरचं काम संपलं की माझं लक्ष नकळत बाल्कनीकडे जायचं. मीराही तिची घरचे कामे आटोपून बाल्कनीत यायची. कधी ती माझ्या फ्लॅटवर यायची, तर कधी मी तिच्या घरी जायचो. आम्ही तासनतास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो. मी तिला माझ्या डिझायनिंगच्या दुनियाबद्दल सांगायचो, तर ती मला तिच्या कॉलेजच्या आठवणी, तिचे छंद याबद्दल भरभरून बोलायची. आम्ही एकत्र स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवण्याचे प्रयोगही करू लागलो होतो. तिच्या हाताच्या चवदार जेवणाने माझ्या एकट्या राहण्याचा नीरस आयुष्यात एक वेगळीच गोडी आणली होती. दिवस आनंदात जात होते. दरम्यान आम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी 15 दिवसाच्या परदेश दौऱ्यावर गेले होते. नेमका याच काळात मीराचा वाढदिवस आला. मला तिच्या बोलण्यातून आधीच समजलं होतं की आम्ही त्यावेळी तिच्यासोबत असणार नाहीत. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी अमितने तिला फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या, पण तो फक्त एक औपचारिक संवाद होता. मीराचा चेहरा दिवसभर उदास होता. तिला पैशाची किंवा महागड्या भेटवस्तूची हाव नव्हती. तिला हवी होती फक्त एका माणसाची साथ, जो तिच्या दिवसातील काही क्षण तिच्यासाठी खास बनू शकेल. मी ठरवले की आजचा दिवस मी तिच्यासाठी विशेष करायचा. रात्रीचे 9 वाजले होते. मी बाहेरून एक छोटासा तिचा आवडता चॉकलेट केक आणला. तिच्या फ्लॅटच्या दरवाजावर जाऊन मी हळूच नॉक केलं. काही वेळाने मीराने दरवाजा उघडला. तिने साधी नाईट सूट घातली होती. केस विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर एक प्रचंड एकटेपणा दिसत होता. पण जसा तिने माझ्या हातातला मेणबत्ती लावलेला केक पाहिला, तसे तिचे डोळे विस्पारले. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे मीरा, मी हसून म्हणालो. मीरा क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अचानक आनंदाश्रू वाहू लागले. तिने दोन्ही हातांनी तिचा चेहरा लपवला. ती भावूक झाली होती. राहुल, हे सगळं मला विश्वासच होत नाहीये, ती रडवेली होऊन म्हणाली. अरे, वाढदिवसाच्या दिवशी कोणी रडतं का? आणि मी असताना जर अजिबातच नाही. चल, आधी आत चल आणि केक कट कर. मी तिला धीर देत आत घेऊन गेलो. आम्ही हॉलमधील टीपॉयवर केक ठेवला. खोलीत एक मंद रोमॅन्टिक आणि शांत म्युझिक मी फोनवर लावलं होतं. मीराने डोळे बंद करून एक छोटीशी इच्छा मागितली आणि केक कापला. तिने पहिला घास मला भरवला आणि जेव्हा मी तिला केक भरवला, तेव्हा माझ्या हाताचा स्पर्श तिच्या गालाला झाला. तो स्पर्श होताच आमच्या दोघांमधील संभाषण थांबलं. खोलीतल्या दिव्यांचा मंद प्रकाश आणि त्या पार्श्वभूमीवर वाजणारं संगीत, वातावरण अत्यंत भावनिक आणि संवेदनशील बनलं होतं. मीराने तिचे डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या नजरेत आता फक्त जुना एकटेपणा नव्हता, तर माझ्याबद्दल कृतज्ञता, अथांग प्रेम आणि एक हक्काची ओढ होती. राहुल, अमितच्या आयुष्यात माझ्यासाठी काहीच वेगळं नव्हतं, पण तू माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतोस. तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला खऱ्या अर्थाने समजलं की जिवंत असणं आणि कोणासाठी तरी महत्त्वाचं असणं काय असतं. ती अत्यंत हळूवार, कातर आवाजात म्हणाली. माझं मनही तिच्या त्या शब्दांनी भरून आलं. मी एक पाऊल पुढे टाकलं आणि तिच्या जवळ गेलो. आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते. मीराने कसलाही विचार न करता तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि तिने तिचं डोकं हळूच माझ्या छातीवर ठेवलं.
तिच्या हृदयाचे वेगात चाललेले ठोके मला माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होते. हा कोणताही वासनेचा क्षण नव्हता, तर कित्येक दिवसांपासून उपेक्षित राहिलेल्या एका मनाला मिळालेला मायेचा विसावा होता. मी माझे हात तिच्या पाठीवर ठेवले आणि तिला हलकंच माझ्याजवळ ओढलं. तिच्या मऊ केसांमधून मी माझी बोटे फिरवली आणि तिच्या कपाळावर एक अतिशय आदरयुक्त, नितांत सुंदर आणि प्रेमळ चुंबन घेतलं. त्या चुंबनात तिला सुरक्षिततेची भावना आणि निखळ जवळीक जाणवली. आम्ही दोघेही कोणतंही बोलणं न करता जगाचा विसर पडून कित्येक वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत शांत उभे राहिलो. बाहेर वाऱ्यांची संत झुळूक येत होती आणि आत आमच्या दोन मनाचं एक मूक पण अत्यंत खोल भावनिक मिलन पूर्ण झालं होतं. त्या वाढदिवसाच्या भावनिक रात्रीनंतर आमचं जग पूर्णपणे बदलून गेलं होतं. आमच्या नात्याला आता कोणत्याही नावाच्या चौकटीत बसण्याची गरज नव्हती. आम्ही दोघेही खूप समजूतदार होतो, त्यामुळे आमच्यात एक अलिखित आदर आणि कमालीची जवळीक निर्माण झाली होती. मीराच्या चेहऱ्यावर आता ती जुनी कोंडलेली उदासी कधी दिसत नसे. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली होती आणि ती आता स्वतःसाठी आनंदाने जगायला शिकली होती. अमित घरी नसतानाचे ते दिवस आमच्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते. आम्ही एकत्र खरेदीला जायचो, घरात छानसं संगीत लावून कॉफी पीत बसायचो आणि शांतपणे एकमेकांच्या अस्तित्वाचा आनंद घ्यायचो. पण म्हणतात ना, सुख नेहमीच एकाच गतीने चालत नाही. काही दिवसांसाठी अमित परदेश दौऱ्यावरून परत येणार असल्याचा मेसेज मीराला आला. ही बातमी मिळताच आमच्या दोघांच्याही मनात एक क्षणिक शांतता पसरली. आम्हाला ठाऊक होतं की हे जे काही एक सुंदर जग आम्ही काही दिवसांसाठी उभं केलं होतं, त्याला आता थोडं मागे सारावं लागणार होतं. वास्तव आमच्यासमोर उभं होतं, पण आमच्या मनात एकमेकांबद्दल कोणताही पश्चाताप किंवा खोटेपणा नव्हता. ज्या दिवशी अमित परत येणार होते, त्या दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे मीराच्या फ्लॅटवर गेलो. ती सोफ्यावर शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर अमित येण्याचा आनंद नव्हता, तर आमच्यातलं ते मोकळेपणा संपण्याची एक हुरहुर होती. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. राहुल, अमित आज रात्री येतील. पुन्हा तेच आयुष्य, त्याच भिंती आणि तीच शांतता सुरू होईल. पण या काही दिवसात तू मला जे प्रेम, जी आदरयुक्त जवळीक आणि जो जगण्याचा आनंद दिलास ना, तो मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तू मला खऱ्या अर्थाने स्वतःची किंमत ओळखायला शिकवलंस. मीराचे डोळे पुन्हा एकदा भरून आले होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये वेदनेपेक्षा कृतज्ञता जास्त होती. मीरा, अमित परत आले तरी मी काही लांब जाणार नाही. मी समोरच्याच बाल्कनीत आहे. आपलं हे नातं शरीराच्या पलीकडचं आहे, दोन मनाचं आहे. जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल, फक्त बाल्कनीत येऊन उभी राहा. माझा होकार नेहमी तिथेच असेल. मी तिचे अश्रू पुसत अत्यंत हळुवारपणे तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवलं आणि आम्ही तो शेवटचा शांत क्षण एकमेकांच्या कुशीत अनुभवला. रात्री उशिरा अमित परत आले. मी माझ्या फ्लॅटमध्ये परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे माझ्या बाल्कनीत कॉफी घेऊन आलो. समोरच्या बाल्कनीचा दरवाजा उघडा होता. अमित तिथे उभे राहून फोनवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात बिझनेस डीलबद्दल बोलत होते. काही वेळाने मीरा तिथे आली. तिच्या हातात अमितसाठी चहाचा कप होता. अमितने फोनवर बोलत बोलतच तिच्या हातातून कप घेतला. तिच्याकडे न पाहताच ते पुढे निघून गेले. मीरा तिथेच थांबली. तिने हळूच मान फिरून माझ्या बाल्कनीकडे पाहिलं. आमची नजरावर नजर झाली. तिच्या ओठांवर एक अत्यंत गोड लपलेलं हसू आलं. त्या हसण्यात एक मूक संवाद होता. मी ठीक आहे, कारण तू माझ्यासोबत आहेस. दुपारच्या सुमारास अमितना पुन्हा एका तातडीच्या मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं. ते खाली पार्किंगमध्ये निघाले असताना मी नेमकं खाली जात होतो. अमितने मला पाहिलं आणि ते थांबले. त्यांनी पुढे येऊन माझ्या खांद्यांवर हात ठेवला. अरे राहुल, कसा आहेस? मीरा सांगत होती. मी नसताना तू तिला घरातल्या काही कामात खूप मदत केलीस. खरंच थँक्यू सो मच यार. मला या कामांमुळे अजिबात वेळ मिळत नाही, पण शेजारी तुझ्यासारखा समजूतदार माणूस आहे हे बघून मला खूप काळजीमुक्त वाटलं. अमित अत्यंत घाईघाईने पण प्रामाणिकपणे म्हणाले. अरे काही हरकत नाही अमित सर, शेजारी म्हणून एकमेकांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी फक्त हसून म्हणालो. मला मनात जाणवत होतं की अमित एक वाईट माणूस नव्हते. ते फक्त त्यांच्या जबाबदाऱ्या आणि करिअरच्या चक्रात अडकले होते.
पण त्यांनी जे गमावलं होतं ते मी मीराला एका सुंदर भावनेच्या रूपात दिलं होतं. तिचा आदर आणि तिचं हरवलेलं हसू. त्या दिवशी संध्याकाळी अमित गेल्यानंतर मीरा पुन्हा माझ्या फ्लॅटवर आली. तिच्या हातात 2 कप कॉफी होती. आम्ही माझ्या बाल्कनीतल्या खुर्च्यावर बसलो. पाऊस आता पूर्णपणे ओसरला होता, पण हवेत एक सुखद गारवा होता. राहुल, आयुष्य किती अनाकलीने असतं ना. कोणीतरी कायदेशीररित्या खूप जवळ असूनही मनापासून लांब असतं आणि कोणीतरी समोरच्या बाल्कनीत राहून थेट हृदयाच्या इतकं जवळ येतं. तिने कॉफीचा घोट घेत माझ्याकडे पाहत म्हटलं, काही नाती जगाच्या नियमात बसत नाहीत मीरा, आणि त्यांना कोणत्याही नावाची गरज नसते. ती फक्त भावनेच्या आणि विश्वासाच्या धाग्याने विणलेली असतात. मी तिचा हात हातात घेत अत्यंत प्रेमाने म्हणालो. तिने मंद हसून तिची बोटं माझ्या बोटात गुंतवली. आमच्यातील ते शारीरिक अंतर कदाचित जगासाठी कायम राहील, पण आमच्या मनात एकमेकांबद्दल निर्माण झालेला तो नितांत सुंदर, भावनिक आणि आदरयुक्त बंध आयुष्याच्या शेवटपर्यंत असाच जिवंत राहणार होता. आम्ही दोघंही शांतपणे समोर पसरलेल्या संध्याकाळच्या आकाशाकडे पाहत राहिलो, जिथे 2 वेगवेगळ्या दिशांना जगणारे ढग एकत्र येऊन एक सुंदर चित्र तयार करत होते. धन्यवाद.